आता आपण पुढचा क्वेश्चन बघणार आहोत. तो म्हणजे रिटर्न ऑफ प्लेंट ऑर्डर 7 रूल 10 10A 10B आणि रिजेक्शन ऑफ प्लेंट ऑर्डर 7 रूल 11 12 अँड 13. तर यामध्ये आपण सुरुवातीला बघूयात रिटर्न ऑफ प्लेंट आणि त्यासंबंधी काय काय तरतुदी आहेत CPC मध्ये. तर बघूयात रिटर्न ऑफ प्लेंट ऑर्डर 7 रूल 10. तर कोर्ट केव्हा रिटर्न करेल प्लेंट? ॲट एनी स्टेज ऑफ द सूट इफ कोर्ट फाइंड्स दॅट it has no jurisdiction, territory or pecuniary or with regard to a subject matter of the suit, it will return the plaint to be presented to the proper court in which the suit ought to have been filed. काय करेल जर कोर्टाला असं वाटलं की टेरिटोरियल पिक्युनरी किंवा सब्जेक्ट मॅटरबद्दलचं ज्युरिडिक्शन त्या कोर्टाला नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये कोर्ट काय करेल की ती जी प्लेंट आहे ती रिटर्न करेल. इट विल रिटर्न द प्लेंट टू बी प्रेझेंटेड टू द प्रॉपर कोर्ट. प्रॉपर कोर्टला पाठवण्यासाठी ती रिटर्न करेल आणि पार्टीला सांगेल की ती तुम्ही प्रॉपर कोर्टला फाईल करा म्हणून. आणि ही जे रिटर्न करण्याची प्रोसेस आहे ही ॲट एनी स्टेज कोर्ट करू शकते. आता एक्सप्लेनेशन बघूयात. ऑर्डर 7 रूल 10ला काय एक्सप्लेनेशन आहे. अ कोर्ट ऑफ अपील ऑर रिव्हिजन मे डायरेक्ट आफ्टर सेटिंग असाइड डिक्री पास्ड इन अ सूट द रिटर्न ऑफ प्लेंट अंडर रूल 10. कोर्ट ऑफ अपील आणि रिव्हिजन हे देखील सेटिंग असाइड डिक्री पास्ड इन अ सूट प्लेंट रिटर्न करू शकते या रूल 10 खाली. आता प्रोसिजर काय आहे रिटर्निंग ऑफ प्लेंटची ते बघूयात. द जज शुड मेक एंडोर्समेंट ऑन इट रिगार्डिंग डेट ऑफ प्रेझेंटेशन, डेट ऑफ रिटर्न, नेम ऑफ द पार्टी प्रेझेंटिंग इट अँड रिझन फॉर रिटर्निंग इट. आता रिटर्निंग ऑफ प्लेंट करत असताना कोर्टाने काय करायचं आहे की प्रेझेंटेशनची डेट त्यावर नमूद करायची आहे, त्यानंतर रिटर्नची डेट त्यावर नमूद करायची आहे, नेम ऑफ द पार्टी प्रेझेंटिंग इट कोणत्या पार्टीने ते प्रेझेंट केली आहे त्याचं नाव त्या ठिकाणी नमूद करायचं आहे, आणि रिझन फॉर रिटर्निंग ऑफ द प्लेंट कारण काय आहे रिटर्न करण्यासाठीचं ते त्या ठिकाणी नमूद करायचं आहे. त्यानंतर रिटर्न ऑफ प्लेंटमध्ये अजून एक महत्त्वाचा पॉईंट आपण बघूयात की इंटिमेशन टू प्लॅन्टिफ बिफोर रिटर्निंग ऑफ द प्लेंट इफ द डिफेंडंट हॅज अपियर्ड कोर्ट शॉल इंटिमेट इट्स डिसिजन टू द प्लॅन्टिफ. रिटर्न करण्याआधीच जर डिफेंडंट अपियर झालेला असेल तर कोर्ट अशा परिस्थितीमध्ये त्याचं जे डिसिजन आहे ते प्लॅन्टिफला इंटिमेट करेल. त्यानंतर आफ्टर द इंटिमेशन टू प्लॅन्टिफ मे मेक अन ॲप्लिकेशन टू द कोर्ट specifying the court in which he proposes to present the plaint. त्यानंतर praying for fixing the date of appearance in said court and praying for a notice of dates to parties. काय होईल की before returning of the plaint if the defendant has appeared court shall intimate its decision to the plaintiff. आता कोर्ट काय करेल त्याचं जे हे आहे डिसिजन आहे ते इंटिमेट करेल प्लॅन्टिफला. त्या निर्णयाचे इंटिमेशन मिळाल्याच्या नंतर प्लॅन्टिफ काय करेल की एक अर्ज करेल कोर्टाला की त्यामध्ये तो नमूद करेल की तो कोणत्या कोर्टासमोर प्लेंट ही सादर करणार आहे, आणि कोर्टाला त्यासोबतच अशी प्रेयर करेल की अपिरियन्सची डेट फिक्स करावी, आणि त्या अपिरियन्सच्या डेटची अदर पार्टीजला त्याची नोटीस देण्याबद्दल देखील प्रेयर करेल प्लॅन्टिफ. आफ्टर मेकिंग अन ॲप्लिकेशन प्लॅन्टिफ इज नॉट एंटायटल्ड टू अपील अगेन्स्ट द ऑर्डर ऑफ रिटर्निंग द प्लेंट. ॲप्लिकेशन केल्याच्या नंतर प्लॅन्टिफला त्या ऑर्डरच्या विरुद्ध अपील करता येणार नाही आहे. त्यानंतर नो समन्स रिक्वायर्ड फॉर न्यू कोर्ट फॉर डिफेंडंट इफ नोटीस ऑफ अपिरियन्स इज गिवन बाय अ प्रिव्हियस कोर्ट. नोटीस ऑफ अपिरियन्स जर प्रिव्हियस कोर्टने जर दिलेली असेल डिफेंडंटला तर अशा सर्कमस्टान्सेसमध्ये
त्या नवीन कोर्टाने म्हणजे त्या सेकंड कोर्टाने समन्स पाठवणं हे नेसेसरी नाही आहे. त्यानंतर या ठिकाणी अपिलेट कोर्टाचे पॉवर काय आहे ते बघूयात. इट मे ऑल्सो रिटर्न द प्लेंट टू बी प्रेझेंटेड टू द प्रॉपर कोर्ट इफ देअर इज अपील अगेन्स्ट अन ऑर्डर ऑफ द रिटर्न ऑफ द कोर्ट अँड सच कोर्ट कन्फर्म्स द ऑर्डर. आता आपण रिटर्न ऑफ द प्लेंटचे प्रोव्हिजन्स पाहिले. यानंतर आपण रिजेक्शन ऑफ द प्लेंट त्याच्याशी संबंधित आपण काय काय प्रोसिजर आहेत ते बघूयात. रिजेक्शन ऑफ द प्लेंट. तर प्लेंट ही रिजेक्ट केव्हा होते त्या संबंधित तरतुदी आहेत रूल 11, 12, 13 मध्ये. इन फॉलोइंग केसेस प्लेंट शॉल बी रिजेक्टेड बाय कोर्ट. आता त्या कोणत्या कोणत्या केसेस आहेत ते कोणते कोणते ग्राउंड्स आहेत तर ते जे ग्राउंड्स आहेत ते ऑर्डर 7 रूल 11 मध्ये दिलेले आहेत. तर ते कोणते कोणते ग्राउंड्स आहेत ते आता आपण बघूया. पहिला ग्राउंड आहे व्हेअर प्लेंट डज नॉट डिस्क्लोज कॉज ऑफ ॲक्शन. प्लेंट मध्ये जर कॉज ऑफ ॲक्शनच डिस्क्लोज होत नसेल तर त्या ग्राउंडवर देखील प्लेंट ही रिजेक्ट होऊ शकते. If court comes to the conclusion that even if all allegations set out in the plaint are proved, the plaintiff would not be entitled to any relief. In such case, without issuing summons, a court may reject the plaint. कारण की त्यामध्येच कॉज ऑफ ॲक्शनच डिस्क्लोज होत नसल्यामुळं कोर्ट ते प्लेंट रिजेक्ट करेल. सेकंड आहे व्हेअर रिलीफ क्लेम्ड इज अंडर व्हॅल्यूड अँड द प्लॅन्टिफ फेल्स टू करेक्ट द व्हॅल्युएशन विदिन फिक्स्ड टाईम. दाव्याचं जे व्हॅल्युएशन असेल, सूट प्रॉपर्टीचं जे व्हॅल्युएशन असेल ते जर चुकीचं जर कॅल्क्युलेट करण्यात आलेलं असेल आणि संधी देऊन सुद्धा व्हॅल्युएशन करेक्ट करण्यासाठी प्लॅन्टिफ फेल ठरला असेल तर अशा परिस्थितीमध्ये कोर्ट त्या ग्राउंडवर प्लेंट ही रिजेक्ट करेल. तिसरा आहे व्हेअर द प्लेंट इज रिटन अपॉन अ पेपर insufficiently stamped and plaintiff fails to supply requisite stamp. कोणताही दावा दाखल करताना कोर्ट फीस भरायची असते तर ती कोर्ट फीस आहे ही इनसफिशियंट भरलेली असेल प्लॅन्टिफनी आणि प्लॅन्टिफला वेळ देऊन सुद्धा रिक्विजिट जी स्टॅम्प आहे, रिक्विजिट कोर्ट फीस आहे ती भरायला तो फेल ठरला असेल, त्या ग्राउंडवर देखील प्लेंट ही रिजेक्ट होऊ शकते. त्यानंतर चौथा ग्राउंड आहे व्हेअर द सूट अपियर्स टू बी बार्ड बाय एनी लॉ. आता बार्ड बाय एनी लॉ म्हणजे लॉ ऑफ लिमिटेशनमध्ये लिमिटेशन पिरियड दिलेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये लिमिटेशन ॲक्टनी त्याचं जे इन्स्टिट्यूशन आहे ते बार केलेलं असेल तर कोर्ट ते रिजेक्ट करेल ती प्लेंट व्हेअर द सूट अपियर्स टू बी बार्ड बाय एनी लॉ ऑफ लिमिटेशन. पाचवा आहे व्हेअर द प्लेंट इज नॉट फाइल्ड इन डुप्लिकेट. आता ऑर्डर 4 रूल 1 सब रूल 1 सांगतोय की प्लेंट हॅज टू बी फाइल्ड इन डुप्लिकेट. प्लेंट ही डुप्लिकेट मध्ये फाईल करावी, पण प्लॅन्टिफ फेल ठरला असेल ती डुप्लिकेटमध्ये फाईल करण्यासाठी तर त्या ग्राउंडवर देखील प्लेंट ही रिजेक्ट केली जाईल. त्यानंतर 6वा पॉईंट आहे व्हेअर द प्लॅन्टिफ फेल्स टू कम्प्लाय विथ द प्रोव्हिजन्स ऑफ ऑर्डर 7 रूल 9. आता ऑर्डर 7 रूल 9चे प्रोव्हिजन्स काय आहेत ते बघूयात. कॉपीज ऑफ प्लेंट अँड फीस फॉर सर्व्हिस ऑफ समन्स. आता प्लेंटच्या ज्या कॉपीज आहेत त्या देण्यास प्लॅन्टिफ असमर्थ ठरला असेल, त्यांनी त्या दिलेल्या नसतील तर अशा परिस्थितीमध्ये देखील कोर्ट प्लेंट ही रिजेक्ट करेल. These grounds are not exhaustive. On other relevant grounds also a plaint can be rejected. आता हे जे ग्राउंड दिलेत वर 6 ग्राउंड्स आहेत तर हे काय एक्झॉस्टिव्ह नाही आहेत, याहीपेक्षा मोठी यादी असू शकते. कोर्टाला इतरही एखादं रिझन योग्य वाटू शकतं प्लेंट ही रिजेक्ट करण्यासाठी. त्यानंतर प्रोसिजर ऑन रिजेक्शन ऑफ प्लेंट रूल 12 मध्ये प्रोसिजर दिलेली आहे. आफ्टर रिजेक्शन द कोर्ट विल पास अन ऑर्डर टू दॅट इफेक्ट.
अँड विल रेकॉर्ड रिझन्स फॉर सच रिजेक्शन. रिजेक्ट केल्याच्या नंतर काय होईल की कोर्ट ऑर्डर पास करेल तशी आणि त्याचे रिझन्स देईल त्या ठिकाणी त्या ऑर्डरमध्ये. आता इफेक्ट काय होतो रिजेक्शनचा ते बघूयात, जो रूल 13मध्ये सांगितला आहे. प्लॅन्टिफ मे प्रेझेंट अ फ्रेश प्लेंट. एकदा प्लेंट रिजेक्ट केल्याच्या नंतर प्लॅन्टिफला अजून एकदा फ्रेश प्लेंट सफिशियंटली स्टॅम्प त्यामध्ये कोर्ट फीस भरून किंवा त्यामध्ये कॉज ऑफ ॲक्शन टाकायचं आधीच्या वेळेस राहून गेलं असेल तर ते कॉज ऑफ ॲक्शन त्यामध्ये मेन्शन करून तर फ्रेश प्लॅन्टिफला फाईल करता येईल सेम कॉज ऑफ ॲक्शनवर. त्याच्यानंतर मे फाईल अपील अंडर सेक्शन 96 ऑफ CPC. अपील फाईल करता येईल रिजेक्ट केल्याच्या नंतर. आणि रिजेक्शनची जी ऑर्डर आहे ती डीम्ड डिक्री असते. आपण डिक्रीच्या वेळेस ते ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ऑर्डर ऑफ रिजेक्शन ऑफ प्लेंट इज डीम्ड डिक्री आणि देअरफॉर इट इज अपिलेबल. त्यानंतर रिजेक्शन ऑफ अ पार्ट ऑफ अ प्लेंट इज नॉट अलाउड. आता अर्धवट प्लेंट ही रिजेक्ट करता येईल का, तर त्याचा खुलासा या ठिकाणी केलेला आहे की अर्धवट किंवा एखादा भाग प्लेंटचा रिजेक्ट करता येत नाही. रिजेक्शन हे होलच करावं लागतं, पूर्णच प्लेंट रिजेक्ट करावी लागते. दस अशा पद्धतीने आपण रिटर्न ऑफ द प्लेंट अँड रिजेक्शन ऑफ द प्लेंट याच्याशी संबंधित तरतुदी पाहिल्या. त्याच्याशी रिलेटेड ऑर्डर आहे ऑर्डर 7 रूल 10, 10A, 10B हे रिटर्न ऑफ प्लेंटशी संबंधित आहे आणि ऑर्डर 7 रूल 11, 12 आणि 13 हे रिजेक्शन ऑफ प्लेंटशी संबंधित आहे. थँक्यू.